Good evening, students. E-banking service. E-banking stand for electronic banking. It is also called virtual banking. E-banking is a result of development in the field of electronic and computers. Under e-banking, the banking operations are computerized. Some of the elements of banking are as follow. लास्ट लेक्चरला आपण बँकिंगची फंक्शन्स पाहिली, त्याच्यामध्ये प्रायमरी फंक्शन्स, सेकंडरी फंक्शन्स, एक्सेट्रा टाइप्स ऑफ बँक्स हे पाहिलं. हा बँकिंगचा टॉपिकचा लास्ट पार्ट ई बँकिंग सर्व्हिस. ई बँकिंग सर्व्हिस म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनिक बँकिंग म्हणजेच व्हर्च्युअल बँकिंग. ई बँकिंग इज द रिझल्ट ऑफ डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर. ई बँकिंग हा कसला रिझल्ट आहे? डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर. म्हणजे जे बँकिंग होते ती इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरच्या म्हणजे कॉम्प्युटरच्या माध्यमातून ही बँकिंग केली जाते. आता सध्या इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर्सची डेव्हलपमेंट जशी जशी होत चालली आहे त्याच्याच मधून हा ई बँकिंगचा उगम झाला. म्हणजे ई बँकिंग तिथूनच निर्माण झाले. अंडर ई बँकिंग, बँकिंग ऑपरेशन्स म्हणजे ई बँकिंग मध्ये होतं काय एक्झॅक्टली? अंडर ई बँकिंग, बँकिंग ऑपरेशन्स आर कॉम्प्युटराइज. म्हणजे जी काही ट्रान्झॅक्शन्स होतात ती कॉम्प्युटरद्वारा होतात, संगणकीकृत होतात, कॉम्प्युटराइज होतात. पूर्वी हाताने लिहिणं, पासबुक अपडेट करण्यापासून ते पैसे भरणं हे सगळं त्याच्यासाठी माणसं लागायची. आता सुद्धा आहेत, परंतु आता ई बँकिंगच्या अंडर ही सर्व कामं ऑटोमॅटिकली कॉम्प्युटरच करतो. सम ऑफ द एलिमेंट्स ऑफ ई बँकिंग आर ॲज फॉलो. आता अशा बँक कुठल्या कुठल्या प्रकारच्या ई बँकिंग सर्व्हिसेस देते? तर बघा, फर्स्ट ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजेच एटीएम. एटीएम हे नाव तुम्हाला परिचित आहे, नोन आहे. The ATMs are electronic machine which are operated by customer on his own to withdraw or deposit money. म्हणजे आपण या एटीएम मशीन्स कशासाठी वापरतो? कस्टमर कशासाठी वापरतात? टू विड्रॉ ऑर डिपॉझिट मनी. आता आपल्याला नॉर्मली हे माहिती आहे की बाहेर ज्या मशीन्स आहेत, ज्या आउटसाइड बँक लावलेल्या, त्या नॉर्मली विड्रॉल साठीच असतात. परंतु बँकेच्या जवळ किंवा बँकांमध्ये ज्या ठेवलेल्या मशीन्स आहेत त्याच्यामध्ये इव्हन तुम्हाला डिपॉझिट फॅसिलिटी मिळते. म्हणजे तुम्हाला पैसे भरण्यासाठी बँकेमध्ये रांग लावावी लागत नाही. एटीएम मशीन मध्ये तुम्ही काय करू शकता? पैसे भरू शकता. इट कॅन बी यूज फॉर अदर बँकिंग ट्रान्झॅक्शन ऑल्सो, सच ॲज बॅलन्स इन्क्वायरी, ट्रान्सफरिंग मनी, रिक्वेस्ट फॉर चेकबुक और बँक स्टेटमेंट एक्सेट्रा. इव्हन ही मशीन कसली आणखीन कुठल्या प्रकारची सेवा देते? इतर बँकिंग ट्रान्झॅक्शनची सुद्धा सेवा देते. कस्टमर या इतर बँकिंग ट्रान्झॅक्शनचा सुद्धा लाभ घेऊ शकतो. सच ॲज बॅलन्स इन्क्वायरी, म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे, ट्रान्सफरिंग मनी, एका ठिकाणून एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणं, रिक्वेस्ट फॉर चेकबुक और बँक स्टेटमेंट, चेकबुकसाठी रिक्वेस्ट देणं किंवा बँक स्टेटमेंट मागणं, याच्यासाठी रिक्वेस्ट देणं हे या एटीएम मशीन द्वारा करू शकते. Nowadays, ATM also provide facility of cash deposit through the CDM, cash deposit machine. आता हल्ली नावडेज म्हणजे मी तुम्हाला बोललो की अजून सर्वत्र झालेलं नाहीये, परंतु किमान बँकांमध्ये तरी ही फॅसिलिटी आता सुरुवात झालेली आहे सध्या, की आपण कस्टमर कॅश जशी काढू शकतो तशीच कॅश मशीन मध्ये डायरेक्टली डिपॉझिट करू शकतो. त्याच्या बदल्यात आपल्याला डिपॉझिट केल्यानंतर एक रिसिप्ट मिळते, डिपॉझिट रिसिप्टची. मग त्याच्यावर आपलं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं की नाही ते आपल्याला समजतं. ही झाली एटीएम. हे अशाच प्रकारची आपल्याला आता काही ई बँकिंग सेवा ज्या आहेत बँक देते थ्रू कॉम्प्युटर सिस्टम, ते आपल्याला बघायचे आहेत. Next, credit cards. A credit card is a payment card. It allows card holder to pay for different transaction he performs.
क्रेडिट कार्ड हे काय पेमेंट कार्ड आहे. म्हणजे काय, तर कार्ड होल्डर जो आहे तो काय करू शकतो, आपल्याला हवे ते म्हणजे पेमेंटची ट्रान्झॅक्शन तो करू शकतो. जो काही एखादं परचेस केलं, काही शॉपिंग केलं, तर त्याचं पेमेंट तो क्रेडिट कार्ड द्वारा करू शकतो. The issuing bank create a revolving account and grant a line of credit to the customer or user. म्हणजे काय करतात हे इश्युइंग बँक, क्रिएट अ रिव्हॉल्विंग अकाउंट, एक अकाउंट तयार केलं जातं क्रेडिट कार्ड अकाउंटचं, आणि ग्रँट्स अ लाईन ऑफ क्रेडिट टू द कस्टमर ऑर युजर, आणि क्रेडिट एक ठराविक अमाऊंट सँक्शन केली जाते की एवढ्या एवढं अमाऊंट तुमचं क्रेडिट तुम्ही वापरू शकता. से 3 लाख 2 lakhs, जशी कस्टमरचा जो प्रोफाईल असतो, त्याची कॅपॅसिटी असते, त्या पद्धतीने त्यांना ते ग्रँट केलं जातं. क्रेडिट कार्ड ऑफर कन्व्हिनियन्स म्हणजे सुविधा टू कस्टमर ॲज कस्टमर नीड नॉट कॅरी कॅश. क्रेडिट कार्ड काय ऑफर करतो, कन्व्हिनियन्स म्हणजे कसली सुविधा देतो टू द कस्टमर, ते नॉट टू कॅरी कॅश. बऱ्याचदा कॅश भरपूर मोठ्या प्रमाणावर कॅरी करणं धोकादायक असतं, रिस्की असतं. मग अशा वेळेला क्रेडिट कार्ड हे काय सेफर असतो. तो एक कन्व्हिनियन्स क्रेडिट कार्ड देतो की कॅश कॅरी करावी लागत नाही. नेक्स्ट, डेबिट कार्ड. Most of the bank nowadays offer debit card as soon as account is open by account holder. डेबिट कार्ड हे अकाउंट होल्डरला बँक अकाउंट ओपन झाल्यानंतर इमिजिएटली दिले जातं. थ्रू डेबिट कार्ड पेमेंट द अमाउंट गेट डिडक्टेड फ्रॉम अकाउंट होल्डर्स अकाउंट. ज्या वेळेला डेबिट कार्डच्या द्वारा पेमेंट केलं जातं त्यावेळेला कस्टमरच्या किंवा कार्ड होल्डरच्या अकाउंट मधून तेवढी अमाऊंट काय केली जाते, डिडक्ट केली जाते. सम बँक्स ऑफर पर्सनलाइज्ड डेबिट अँड क्रेडिट कार्ड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर. बऱ्याच बँक काय करतात, डेबिट क्रेडिट कार्ड, पर्सनलाइज्ड डेबिट क्रेडिट कार्ड त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे इश्यू करतात. आता याच्यामध्ये बहुतांश वेळेला, आता सध्याच्या जमान्यात तर बहुतांश असं दिसून येतं की एटीएम कम डेबिट कार्ड हे एकच असतं. एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड हे ऑलमोस्ट एक सेमच दिलेलं असतं. क्रेडिट कार्ड बऱ्याचदा वेगळं, म्हणजे थोडं वेगळं असतं. आता फरक काय एक्झॅक्टली क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मध्ये, तर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता त्यावेळेला तुम्ही बँकेचे पैसे खरं म्हणजे वापरता एक प्रकारे. म्हणजे बँक तुम्हाला एक प्रकारे लोन, म्हणजे तुम्ही जेवढे पैसे वापरणार तेवढे पैसे बँकेला तुम्हाला काय करायचे असतात, रिटर्न द्यायचे असतात. म्हणजे एक प्रकारे ते उधारी खातं झालं, लोन झालं बँकेचं तुमच्यावर. मग मंथली बेसिसवर ते काय करावं लागतं, पैसे तेवढे बँकेला परत द्यावे लागतात. डेबिट कार्ड मध्ये तसं नाही. डेबिट कार्ड मध्ये काय होतं की डेबिट कार्ड मध्ये पैसे जे डिडक्ट होतात किंवा आपण जे काही पेमेंट करतो ते पेमेंट अकाउंट मध्ये पैसे असतील अकाउंट होल्डरच्या किंवा कार्ड होल्डरच्या, तरच ते डेबिट होऊ शकतं, नाही तर होऊ शकत नाही. डेबिट कार्ड म्हणजे ज्या वेळेला कस्टमर ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेला तो स्वतःचे पैसे वापरतो, त्याच्या अकाउंट मध्ये जे बॅलन्स पैसे आहेत ते वापरतो तो. क्रेडिट कार्ड प्रमाणे बँकेचे पैसे वापरत नाही. हा बेसिक आणि मूलभूत फरक आहे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मध्ये. दोन्ही कार्ड्स काय करतात, फॅसिलिटी एवढीच देतात की कॅश कॅरी करायची जास्त गरज उरत नाही. तुम्ही असंच विदाउट कॅश, ज्या ठिकाणी हे डेबिट कार्ड क्रेडिट कार्डची मशीन असते ऍप्लिकेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही ते विदाउट कॅश तुम्ही शॉपिंग परचेसिंग करू शकता. तो एक फायदा आहे. आरटीजीएस. पॉइंट नंबर 4, आरटीजीएस. RBI introduced RTGS system in order to improve efficiency of check clearing system. चेक क्लिअरिंग सिस्टम इम्प्रूव्ह व्हावी याच्यासाठी ह्या आरटीजीएस आरबीआय ने काय केलं, इंट्रोड्यूस केलं. रिअल टाइम म्हणजे खरं म्हणजे त्याचं नाव आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस. रिअल टाइम इज इमिजिएट, that is without any waiting period. Gross settlement means the transaction is settled independently and not in any particular batch. ह्याचा अर्थ काय की हे ट्रान्झॅक्शन कसं होतं, म्हणजे आरटीजीएस सिस्टम द्वारा काय केलं जातं, एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला किंवा कोणालाही पेमेंट करायचं असेल तर तो ऑनलाईन पेमेंट करू शकतो किंवा बँकेमध्ये जाऊन फॉर्म आणि चेक
भरला तर जगात कुठे म्हणजे देशामध्ये कुठेही देशातल्या देशात विविध देशाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही बँकेमध्ये काय केलं जातं, पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. ग्रॉस सेटलमेंट, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट याचा अर्थ काय की हे इमिजिएट होतं विदाउट एनी वेटिंग पिरियड. म्हणजेच काय की 2 ते 4 तासामध्ये काय केले जातात, हे फंड ट्रान्सफर केले जातात. चेक क्लिअरन्सला किमान 2 दिवस तरी लागतात सध्याच्या सिस्टम नुसार, परंतु हे कसं 2 ते 4 तासात तुम्हाला पेमेंट दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी हवं त्या ठिकाणी क्रेडिट मिळू शकतं. रिअल टाइम मीन्स इमिजिएट, म्हणजे हे पेमेंट इमिजिएट होतं, दॅट इज विदाउट एनी वेटिंग पिरियड, कुठल्याही प्रकारची वेट करायची गरज उरत नाही. बहुतांश वेळेला आता ऑनलाईनच ट्रान्झॅक्शन असतात, त्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये हे इमिजिएटली ट्रान्सफर होऊन जातं. ग्रॉस सेटलमेंट मीन्स ट्रान्झॅक्शन इज सेटल इंडिपेंडेंटली अँड नॉट इन एनी पर्टिक्युलर बॅच. ट्रान्झॅक्शन कसं सेटल केलं जातं, इंडिपेंडेंटली. इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्ररित्या, म्हणजे सेपरेटली काय केलं जातं, सेटल केलं जातं, कुठलंही नॉट इन एनी पर्टिक्युलर बॅच. याचा अर्थ काय माहितीये, तर आपण पुढे बघणार आहोत. एनईएफटी मध्ये तसं केलं जातं, म्हणजे ट्रान्झॅक्शन एकत्र केले जातात, बंडल केली जातात. म्हणजे समजा 10 वेगवेगळ्या कस्टमरची ट्रान्झॅक्शन आली दुपारी 2 वाजता, तर दुपारी 2 वाजता ते ट्रान्झॅक्शन आले, 2 वाजता लगेच ज्या कस्टमरचं 2 वाजता जे ट्रान्झॅक्शन आहे ते इमिजिएटली प्रोसीड केलं जात नाही, घेऊन ठेवते बँक, प्रोसेसमध्ये आणते. परंतु जर जी काही फाईल आणि ऍक्च्युअल ट्रान्सफर सिस्टम जी प्रोसेस करायची असते ती मात्र अर्ध्या तासानंतर केली जाते, 2:30 म्हणजे 2:30 वाजता, म्हणजे अर्ध्या तासाने केली जाते. मग त्या 2 ते 2:30 किंवा म्हणजे 2 ते 2:30 मध्ये जेवढे माणसं येतील, जेवढे एनईएफटी साठी रिक्वेस्ट तिथे एकत्र केल्या जातात, त्यांची बॅच बनवली जाते, त्या बॅच नंतर काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. परंतु ग्रॉस सेटलमेंट मध्ये तसं होत नाही. जर 2 वाजता एखाद्या कस्टमरने रिक्वेस्ट दिली तर इमिजिएटली ती काय होते, प्रोसेस होऊन जाते. अगदी 2:10 ला एखादा दुसरा कस्टमर आरटीजीएस घेऊन आला तर त्याची ती इमिजिएटली ट्रान्सफर करायला सुरुवात केली जाते. ह्याच म्हणजे काय की रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे काय, अगदी इमिजिएटली आणि कुठल्याही प्रकारचं वेटिंग न लावता, कुठल्याही प्रकारची बॅच वगैरे न बनवता, इंडिपेंडेंटली जे एक ट्रान्झॅक्शन तर एक ट्रान्झॅक्शन असं ट्रान्सफर केलं जातं. एनईएफटी मध्ये तसं होत नाही. आपण एनईएफटीचा पॉइंट पुढे बघणार आहोत. आता एक गोष्ट याच्यामध्ये, ज्या वेळेला आरटीजीएस केलं जातं त्यावेळेला आता बऱ्याच अंशी आरटीजीएसचं काय की एकतर बँकेमध्ये जावं लागतं, फॉर्म घ्यावा लागतो, आरटीजीएसचा बँकेचा फॉर्मॅट असतो आणि त्याच्याबरोबर कदाचित बहुतांश बँका चेक मागतात युएसएफच्या नावाने, किंवा नुसत्या फॉर्मवर सुद्धा गेले, एचएसबीसी सारखी बँक नुसत्या फॉर्मवर करते, किंवा कॉम्प्युटर थ्रू करायचं असं बसल्या बसल्या घरातून किंवा ऑफिस मधून सुद्धा आरटीजीएस केलं जाऊ शकतं. द सेटलमेंट इज डन इन नियर रिअल टाइम, दॅट इज मॅक्झिमम 2 to 4 hours. आणि सेटलमेंट कधी केली जाते, म्हणजे कधी केलं जातं ट्रान्झॅक्शन, 2 ते 4 तासामध्ये कंप्लीट केलं जातं. समोरच्या पार्टीला, तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीला दिल्लीला पैसे पाठवायचे आहेत, 2 तासाच्या आत त्याला पैसे हवेत, इमिजिएटली तुम्ही आरटीजीएस केलात, इमिजिएटली पैसे काय होणार, त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देताना 2 वाजताचा टायमिंग बोललो, परंतु तसं नाही. वर्किंग अवर्स मध्ये अगदी तुम्ही सकाळी बँक उघडल्या गेलात आणि ट्रान्झॅक्शन केलात तरी सुद्धा ते होऊ शकतं. फक्त 2 ते 2:30 हा मी तुम्हाला समजण्यासाठी दिला टायमिंग. असं बँकिंग अवर्स मध्ये बँकेचा ठरलेले अवर्स असतात, प्रत्येक बँकेचे थोडे वेगवेगळे अवर्स आहेत. तर त्या पद्धतीने काय केलं जातं, आरटीजीएस त्या बँकिंग अवर्स मध्ये तुम्ही केव्हाही करू शकता. The minimum amount to be remitted through RTGS is rupees 2 lakh, while there is a no upper limit for transaction. मात्र आरटीजीएस करायचं असेल तर मिनिमम अमाऊंट किती लागते, 2 लाख किंवा 2 लाख, त्याच्यापेक्षा कमी नाही. त्याच्यापेक्षा कमी करायचं असेल तर मग तुम्हाला एनईएफटीचा आधार घ्यावा लागतो. मिनिमम अमाऊंट 2 lakhs किंवा त्याच्यापेक्षा जास्त, मग ती कितीही रुपये असो, कितीही करोडो रुपये असो, तुम्ही आरटीजीएस द्वारा ट्रान्सफर करू शकता इमिजिएटली. हे झालं आरटीजीएस. आता नेक्स्ट पार्ट आहे एनईएफटी. एनईएफटी स्टँड फॉर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर.
Under this system, funds are transferred electronically from one branch to another branch or one bank to another bank in the country. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या सिस्टम नुसार काय केलं जातात, फंड्स ट्रान्सफर केले जातात इलेक्ट्रॉनिकली फ्रॉम वन ब्रांच टू अनदर ब्रांच, one bank to another bank in the country. The NEFT settlement take place at a particular time during the working hours. NEFT settlement during working hours मध्ये काय केलं जाते, एका पर्टिक्युलर वेळेमध्ये केली जाते. The main difference between NEFT and RTGS is that in the case of RTGS, transfer is done on gross settlement basis, while NEFT is on deferred net basis, where transactions are bundled together. मी आरटीजीएस शिकवताना सुद्धा तुम्हाला सांगितलेलं की आरटीजीएस इंडिपेंडेंटली ट्रान्झॅक्ट होतं, म्हणजे प्रोसेस होतं. इट इज रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट विदाउट एनी वेटिंग पिरियड. एनईएफटी मध्ये मात्र तसं होत नाही. हे डेफर्ड नेट बेसिस म्हणजे काय, तर ट्रान्झॅक्शन्स काय केल्या जातात, बॅच वाईज काय केल्या जातात, प्रोसेस केल्या जातात. फॉर इन्स्टन्स, settlement of fund request in NEFT system is done on half hourly basis, म्हणजे अर्ध्या तासाच्या एका बॅच नुसार काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. मी मगाशी बोलल्याप्रमाणे 2 वाजता ट्रान्सफर आला तर 2 ते 2:30च्या दरम्यान जेवढी ट्रान्सफर रिक्वेस्ट येतील एनईएफटी द्वारा, त्या एकत्रितरित्या 2:30 वाजता काय केल्या जातील, प्रोसेस केल्या जातील. आरटीजीएस मध्ये मात्र काय, ज्या वेळेला रिक्वेस्ट आली त्याच वेळेला रिक्वेस्ट काय केली जाते, ती प्रोसेस केली जाते. देयर आर द 24 हाफ अवरली सेटलमेंट बॅचेस रन फ्रॉम 8 AM to 7 PM ऑन ऑल वर्किंग डेज ऑफ अ वीक. म्हणजे वर्किंग डेज असतात जे वीक मधले बँकिंग वर्किंग डेज, त्याच्यामध्ये 24 हाफ इयरली सेटलमेंट बॅचेस काय केले जातात, रन केले जातात. 24 बॅचेस, अर्ध्या तासाने एक बॅच, अशा पद्धतीने बॅच रन करून काय केले जातात, एनईएफटी द्वारा ट्रान्सफर केले जातात. हे झालं एनईएफटी. नेक्स्ट, नेट बँकिंग अँड मोबाईल बँकिंग. विथ द इंट्रोडक्शन ऑफ नेट बँकिंग, क्लायंट इज एबल टू ट्रान्झॅक्ट ऑल बँकिंग ट्रान्झॅक्शन like payment of various things, transferring fund, etc. with the help of computers, laptop, etc. नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग. नेट बँकिंग द्वारा काय होतं की क्लायंटला सर्व बँकिंग ट्रान्झॅक्शन करता येतात, लाईक पेमेंट ऑफ व्हेरियस थिंग, म्हणजे त्याचं बिल भरायचं आहे, कुणाला फंड ट्रान्सफर करायचे आहेत, काही परचेस करायचं ऑनलाईन, हे सर्व, इव्हन रेल्वेची तिकीट बुक करणं वगैरे यासारखी गोष्टी तो करू शकतो. विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर्स अँड लॅपटॉप. इव्हन घर बसल्या किंवा इव्हन ऑफिसमध्ये असताना सुद्धा हे कामं होऊ शकतात. ऑफिशियल कामं असतील ती सुद्धा काय केली जातात, फंड ट्रान्सफर वगैरेची ती लॅपटॉपवर म्हणजे कॉम्प्युटर द्वारा केली जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट येतं मोबाईल बँकिंग. मोबाईल बँकिंग रेफर्स टू the use of banking service with the help of mobile phones. मोबाईल बँकिंग ही कशाद्वारे केली जाते, ओनली मोबाईल फोन्स, त्यासाठी मोबाईल फोन आवश्यक आहे. The client can perform various transactions such as request for balance, transfer of funds, stop payment, issue of checkbook, etc. म्हणजे मोबाईल द्वारा सुद्धा वेरियस ट्रान्झॅक्शन परफॉर्म केली जाऊ शकतात. उदाहरणार्थ बॅलन्स रिक्वेस्ट फॉर बॅलन्स, म्हणजे बॅलन्स किती आहे अकाउंट मध्ये, ट्रान्सफर करू शकतो फंड क्लायंट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, स्टॉप पेमेंटची रिक्वेस्ट दिली जाऊ शकते, इश्यू ऑफ चेकबुक असतं, या सगळ्या रिक्वेस्ट परफॉर्म केल्या जाऊ शकतात, दिल्या जाऊ शकतात, ही ट्रान्झॅक्शन केली जाऊ शकतात. आता बहुतांश बँकांनी काय केलेलं आहे, त्यांच्या प्रत्येक बँकांचं काय मोबाईल ऍपच बनवलेलं आहे. त्या ऍप मध्ये ऑलमोस्ट सर्व प्रकारच्या फॅसिलिटी काय दिलेल्या आहेत, त्यांना ऑफर केलेल्या असतात. म्हणजे मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग हे आता जवळजवळ अगदी ह्या गोष्टी कशा झालेल्या आहेत, अगदी फॅमिलियर झाल्यात, युज टू झाल्यात लोकांसाठी. आता म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर काय केलं जात आहे,
नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर केला जातो. मोबाईल बँकिंग तर खूपच वापरली जाते, कारण की आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, स्मार्टफोन असतात, त्याच्याद्वारा तुम्ही हवी ती ट्रान्झॅक्शन बँकेतून करू शकता. मोस्टली बँकेमध्ये माणसं कशासाठी जातात, तर मोस्टली पासबुक अपडेट करायला, पैसे भरणं किंवा एखादी रिक्वेस्ट देणं वगैरे, हे याच्यासाठी जावं लागायचं. परंतु आता ते सुद्धा बँकेने काय केलंय, मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग द्वारा तेवढा त्रास लोकांचा कमी केला. तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटर याच्याद्वारा काय करू शकता, विविध प्रकारच्या चेकबुकसाठी रिक्वेस्ट फॉर बॅलन्स, स्टॉप पेमेंटच्या रिक्वेस्ट देणं, फंड ट्रान्सफर करणं, हे सर्व गोष्टी केल्या जाऊ शकतात. आता नेक्स्ट पार्ट आहे पॉइंट नंबर 7, IMPS facility. IMPS stand for Immediate Payment Service. This facility allows customer to instantly transfer fund to any other bank account. ही सर्वात जलद फॅसिलिटी बँकेने ऑफर केलेली आहे. म्हणजे इमिजिएटली काय होतं की फंड ट्रान्सफर केला जातो विदिन 5-10 मिनिट्स मॅक्स टू मॅक्स. म्हणजे ही फॅसिलिटी IMPS म्हणजे त्याचं नावच आहे इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस. म्हणजे इमिजिएटली काय केलं जातं, इन्स्टंटली काय केला जातो, फंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो. तर ह्या झाल्या ई बँकिंग सर्व्हिसेस. या 7 प्रकारच्या सर्व्हिसेस बँक काय करते, ई बँकिंग मध्ये काय करते, कस्टमरला ऑफर करते. या ठिकाणी बँकिंग हा पार्ट काय झालेला आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, इन्शुरन्स. बँकिंग मध्ये आपण काय पाहिलं की बँकेची मिनिंग, इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन, त्याच्यानंतर बँकेची फंक्शन्स, त्याचप्रमाणे प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन त्याच्यामध्ये होती, टाइप्स ऑफ बँक्स, त्याच्यानंतर आपण पाहिलं न्यू मेथड्स ऑफ बँकिंग, न्यू मोड्स ऑफ बँकिंग, आणि आता लास्ट वन आपण आज पाहिलं ते म्हणजे ई बँकिंग सर्व्हिसेस. तर आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे काय, विमा. बघा, इंट्रोडक्शन. An individual has to suffer many risks in his personal or business life. त्याची बिझनेस लाईफ असो किंवा पर्सनल लाईफ असो, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला काय करावं लागतं, कुठली ना कुठली तरी त्याला रिस्क बेअर करावी लागते, सफर करावी लागतेच. The risks or loss due to death, accident, fire, theft, earthquake म्हणजे भूकंप, रॉबरी म्हणजे लूट, etc. Such risks cannot be avoided. या रिस्क अशा अचानक उद्भवतात, सरसकट हे अवॉइड करू शकत नाही, म्हणजे अवॉइड करण्या शक्य नसतं. मग काय, मग ह्याच्यासाठी काय, तर बघा, इन्शुरन्स याच्यापासून आपल्याला काय देतं, प्रोटेक्शन देतं. बघा कसं, इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन insurer and the insurer, whereby insurer agrees to compensate insured against the loss. म्हणजे इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट बनवून आपण ह्या रिस्कची जी तीव्रता आहे ती काय करू शकतो, कमी करू शकतो. त्या रिस्कमुळे होणारं नुकसान जे आहे ते काय करू शकतो, कमी करू शकतो. हा काय असतो, एक कॉन्ट्रॅक्ट असतो, कशामध्ये, इन्शुरर आणि इन्शुअर्ड मध्ये. इन्शुरर म्हणजे कोण, की जो व्यक्ती काय करतो, जी कंपनी इन्शुरन्स ची ऑफर करते ती, आणि इन्शुअर्ड म्हणजे ज्याचा विमा काढला जातो तो. वेअर बाय इन्शुरर काय एग्री करतो, इन्शुरर एग्रीज टू कॉम्पेन्सेट द इन्शुअर्ड अगेन्स्ट द लॉस. म्हणजे जे इन्शुरर आहे, इन्शुरर म्हणजे इन्शुरन्स कंपनी, ती काय करते, एग्री करते कशासाठी, टू कॉम्पेन्सेट द इन्शुअर्ड अगेन्स्ट द लॉस. म्हणजे इन्शुरर काय करतो, एग्री करतो कॉम्पेन्सेशन साठी अगेन्स्ट द लॉस. द इन्शुअर्ड हॅज टू पे अ सर्टन फिक्स्ड सम ऑफ मनी ऑन टाइमली बेसिस टू द इन्शुरन्स प्रीमियम.
The insured has to pay certain fixed amount of money on timely basis to the insurer as premium. मग एक सर्टन फिक्स अमाऊंट काय केली जाते, इन्शुररला काय करावी लागते, भरावी लागते, इन्शुरर कडे भरावी लागते, इन्शुर्ड माणसाला किंवा इन्शुर्डला. त्याच फिक्स अमाऊंटला काय म्हणतात, प्रीमियम. बघा, हे प्रोटेक्शन मिळवण्यासाठी इन्शुर्ड व्यक्तीला एक सर्टन फिक्स अमाऊंट टाइमली बेसिसवर इन्शुररला भरावी लागते, म्हणजे इन्शुरन्स कंपनीला भरावी लागते ऍज अ प्रीमियम. म्हणजे एक प्रकारे हे काय, आता डेथ किंवा ऍक्सिडेंट हे अचानक होतं, आग अचानक लागते. मग ह्या गोष्टी जरी टाळायच्या असतील, वाटलं आपल्याला टाळायच्या तरी बहुतांश एखाद्या वेळेला झालं तर मग ते झाल्यानंतर लॉस सुद्धा होतो. मग इन्शुरन्स कंपनी काय करते, तर हा जो झालेला लॉस आहे, हा लॉस काय करते, कॉम्पेन्सेट करते. म्हणजे काय, नुकसान भरपाई देते त्याची. म्हणजे सपोज एखाद्या ठिकाणी एखाद्याने इन्शुरन्स काढलेला आहे, त्याचं ऍक्सिडेंट झालं, हॉस्पिटलायझेशन झालं, तर एक प्रकारे त्याला मेडिक्लेम असेल तर त्याच्याद्वारा त्याला हॉस्पिटलायझेशनचा खर्च मिळतो. फायर इन्शुरन्स काढलेला असेल, एखाद्याच्या दुकानाला किंवा घराला किंवा इतर काही प्रिमायसेसला आग लागली तर इन्शुरन्स कंपनी त्याच्या व्हॅल्युएशन करून जेवढा आगीमध्ये नुकसान झालंय तेवढी भरपाई देते. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एक प्रकारे इन्शुरन्स काय करतो की इंडिव्हिज्युअलच्या लाईफमध्ये ज्या काही रिस्क आहेत, पर्सनल किंवा बिझनेस लाईफमध्ये ज्या ज्या काही रिस्क आहेत, त्या रिस्क काय केल्या जातात, कव्हर केल्या जातात. म्हणजेच काय की त्या रिस्कमुळे किंवा त्या घटनांमुळे, ज्या वाईट घटना आहेत त्यांच्यामुळे जर का लॉस होतील, फायनान्शियल लॉस असेल, तो फायनान्शियल लॉस काय केला जातो, भरून काढला जातो. आता बघूया मीनिंग. इन्शुरन्स मीन्स टू कव्हर और टू प्रोटेक्ट अगेन्स्ट रिस्क और लॉस. इन्शुरन्स इज अ मीन्स ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम फायनान्शियल लॉस. इन्शुरन्स एक प्रकारचं काय की प्रोटेक्शन आहे. कशापासून, तर जे काही फायनान्शियल लॉस होतात त्याच्यापासून काय केलं जातं, प्रोटेक्शन केलं जातं. कारण माणसाचं काय होतं की ज्या वेळेला काही वाईट घटना घडते त्यावेळेला त्याला मोस्टली काय होतं, जीवितहानी, जर डेथ झाली तर जीवितहानी होतेच होते, परंतु त्याचबरोबर इतर काही कुठलीही घटना घडली, आपण बघितलं त्याप्रमाणे ऍक्सिडेंट, हे फायर वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात काय होतो, फायनान्शियल लॉस होतो. मग तो लॉस कोण भरून देतं, इन्शुरन्स कंपनी भरून देते. मग हेच इन्शुरन्सचं काय आहे, म्हणजे इन्शुरन्सचं कार्य हेच आहे. इन्शुरन्स म्हणजेच काय की एक कव्हर आहे, प्रोटेक्शन आहे, कशाच्या अगेन्स्ट, रिस्क और लॉसच्या अगेन्स्ट. इट इज अ फॉर्म ऑफ रिस्क मॅनेजमेंट. ही एक प्रकारचं काय, रिस्क मॅनेजमेंट आहे. प्रायमरली यूज टू हेज अगेन्स्ट द रिस्क ऑफ कॉन्टिंजंट ऑन अनसर्टन लॉस. हे कशासाठी वापरलं जातं, हेज अगेन्स्ट रिस्क ऑफ कॉन्टिंजंट और अनसर्टन लॉस. म्हणजे जे काही अनसर्टन म्हणजे ज्याची खात्री नसते आपल्याला, अचानक उद्भवणारे, कॉन्टिंजंट और अनसर्टन म्हणजे अचानक जे उद्भवतात लॉसेस, त्यांच्या अगेन्स्ट काय असतं, एक प्रकारे कव्हर असतं, नलिफाय केला जातो तो लॉस. इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन इन्शुरर अँड insurer and the insured whereby insurer agrees to compensate the insured against the loss. The insured has to pay certain fixed sum of money on timely basis to the insurer. हे आपण इंट्रोडक्शनच्या वेळेला सुद्धा पाहिलेलं आहे. तुम्ही नुसतं मिनिंग लिहाल त्यावेळेला हे एवढं लिहा, त्यावेळेला इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला प्रथम समजावं म्हणून ते इंट्रोडक्शन मध्ये तसंच ठेवलेलं आहे, पण मिनिंग लिहिताना हे सगळं लिहिणं आवश्यक आहे. मग वेगवेगळं पाठांतर होणार सुद्धा नाही. इंट्रोडक्शन वाचलेलं असाल तर मिनिंग पाठ करताना डिफिकल्ट होणार नाही. तुम्ही हे लिहिणं मात्र आवश्यक आहे मिनिंग इन्शुरन्सची लिहिताना, कारण ज्या वेळेला ब्रॉड क्वेश्चन होतं त्यावेळेला मिनिंग लिहिणं आवश्यक असतं. तर बघा, इन्शुरन्स हा काय कॉन्ट्रॅक्ट आहे इन्शुरर अँड इन्शुर्ड मध्ये, वेअर बाय इन्शुरर अग्रीज टू कॉम्पेन्सेट द इन्शुर्ड अगेन्स्ट द लॉस. ज्या ठिकाणी इन्शुरर काय करतो, अग्री करतो की जर काही लॉस झाला तर तो काय केला जाईल, कॉम्पेन्सेट करून दिला जाईल. द इन्शुर्ड हॅज टू पे सर्टन फिक्स सम ऑफ मनी
on timely basis to the insurer as a premium. Make timely basis certain fixed sum of money काय करावा लागतो इन्शुअर्डला भरावा लागतो, ज्याला प्रीमियम असं म्हणतात. हे झालं मिनिंग. आता नेक्स्ट पाहूया. सम बेसिक टर्म्स इन इन्शुरन्स आर ॲज फॉलो. मी काही बेसिक टर्म्स आहेत ज्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत इन्शुरन्स चॅप्टर शिकताना. त्या टर्म्स कुठल्या आहेत बघा. फर्स्ट, इन्शुअर्ड. A person who take an insurance policy or a person to whom insurance protection is given or a person to whom compensation is to be given is called as a policy holder किंवा insured. म्हणजे जो व्यक्ती इन्शुरन्स पॉलिसी घेतो, ज्या व्यक्तीला इन्शुरन्सचं प्रोटेक्शन असतं किंवा त्याला इन केस ऑफ लॉस कॉम्पेन्सेशन मिळतं, तो कोण असतो? पॉलिसी होल्डर किंवा इन्शुअर्ड. Insured has to pay insurance premium regularly to insurance company. Insured is known as a assured in case of life insurance contract. याच इन्शुअर्डला काय म्हणतात? assured असं म्हणतात लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत. हे झाली इन्शुअर्ड म्हणजे कोण? की जो व्यक्ती पॉलिसी घेतो, इन्शुरन्स काढतो, पॉलिसी होल्डर, विमाधारक. नेक्स्ट, इन्शुरर म्हणजेच कोण? ॲश्युरर. ए कंपनी विच इश्यू इन्शुरन्स पॉलिसी इज कॉल्ड ॲज अ इन्शुरर. ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲश्युरर ऑर अंडररायटर. त्याला आणखीन काय म्हणू शकतो आपण? ॲश्युरर ऑर अंडररायटर. ही ॲग्रीज, तो कशाला ॲग्री करतो? इन्शुरर इज टू गिव्ह कॉम्पेन्सेशन ऑन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट. काही इव्हेंट घडला किंवा काही इश्यू झाला तर त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणजे काही वाईट घटना घडली, त्याच्यामुळे जर का इन्शुअर्डला म्हणजे पॉलिसी होल्डरला काही इन केस लॉस झाला तर तो लॉस भरून देण्याचं, त्याच्याऐवजी कॉम्पेन्सेशन देण्याची काय करतो? ॲग्री करतो इन्शुरर. इन्शुरर इज नोन ॲज अ ॲश्युरर इन केस ऑफ लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. इन्शुररला लाईफ इन्शुरन्सच्या कॉन्ट्रॅक्टच्या वतीने आणखीन काय म्हणू शकतो आपण? ॲश्युरर हे सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे इन्शुर्ड म्हणजे कोण? जो पॉलिसी घेतो तो, ज्याला पॉलिसीचे पैसे मिळतात किंवा कॉम्पेन्सेशन मिळतं. जो पॉलिसी होल्डर आहे तो कोण झाला? इन्शुअर्ड. आणि इन्शुरर म्हणजे कोण? म्हणजे असा म्हणजे कंपनी किंवा पर्सन, शक्यतो कंपनीच असते. इन्शुरन्स कंपनी म्हणजे जी काय करते? इन्शुरन्स पॉलिसी देते आणि जर का लॉस झाला तर त्याचं कॉम्पेन्सेशन देणारी म्हणजे इन्शुरर म्हणजे कोण? इन्शुरन्स कंपनी. Premium, the consideration for which the insurer agrees to insure the insured, it is paid by the insured to the insurer. Premium म्हणजे काय? की असं कन्सिडरेशन की ज्याच्या बदल्यामध्ये इन्शुरर म्हणजे कोण? इन्शुरन्स कंपनी काय करते? ॲग्री करते. कोणाला? इन्शुररला म्हणजे इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीला इन्शुरन्ससाठी. इट इज पेड बाय इन्शुअर्ड टू इन्शुरर म्हणजे जो विमा घेणारा आहे, जो विमाधारक आहे, तो व्यक्ती इन्शुरन्स कंपनीला काय करतो? प्रीमियम पे करतो. म्हणजे इन्शुररला पे करतो प्रीमियम. त्या प्रीमियमच्या अगेन्स्ट काय केलं जातं? प्रोटेक्शन दिलं जातं. पॉलिसी, द स्टेटमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द इन्शुअर्ड अँड इन्शुरर. पॉलिसी म्हणजे काय? की स्टेटमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक्झॅक्टली कॉन्ट्रॅक्ट काय असणार? म्हणजे इन्शुरर आणि इन्शुअर्ड यांच्यामधला कॉन्ट्रॅक्ट असतो तो. म्हणजे काय कुठल्या प्रकारचे लॉस झाले तर इन्शुरन्स कंपनी पैसे देईल किंवा कुठल्या प्रकारचे एक्सक्लुजन म्हणजे काय झालं तरी कंपनी क्लेम सेटल करणार नाही. या प्रकारच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स अँड कंडिशन काय केले गेलेले असतात? नमूद केलेल्या असतात. क्लेम, इट इज डिमांड मेड बाय द इन्शुअर्ड टू इन्शुरर टू कॉम्पेन्सेट फॉर लॉस ऑकर्ड ड्यू टू मिसहॅप. म्हणजे काय? की हे काय आहे? की क्लेम आहे. क्लेम म्हणजे काय? दावा. क्लेम म्हणजे काय? दावा. इन केस काही वाईट घटना घडली तर त्या वाईट घटना
च्या म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झालं किंवा इन केस काही दुर्घटना घडली, कुठल्याही प्रकार अपघात, मिसहॅप म्हणजे काय, अपघात, बरोबर. तर कुठल्याही प्रकारचा अपघात घडला किंवा काही दुर्घटना घडली तर त्या दुर्घटनेमधून जो लॉस होतो तो लॉसची भरपाई, कॉम्पेन्सेशन म्हणजेच काय, नुकसान भरपाई मागणे, यालाच म्हणतात क्लेम करणं. म्हणजे एखाद्या इन्शुर्ड माणसाचा काही लॉस झाला, समजा त्याने काही दुकानासाठी पॉलिसी काढली असेल, दुकान जळालं, फायर पॉलिसी असेल, तर तो इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करणार की माझं दुकान एवढं एवढं होतं, ते जळालं, त्यामुळे मला लॉस झालाय, तो लॉस मला काय करा, भरून द्या, म्हणजे मला नुकसान भरपाई हवी आहे. हे अशी जी नुकसान भरपाई मागितली जाते त्यालाच काय म्हणतात, क्लेम. नेक्स्ट, प्रपोजल. It is a written request by insured to insurance company to issue an insurance policy. हे काय प्रपोजल आहे, म्हणजे रिटर्न रिक्वेस्ट असते जो इन्शुर्ड कोणाला देतो, इन्शुरन्स कंपनीला इन्शुरन्स पॉलिसी इश्यू करण्यासाठी. नेक्स्ट, सब्जेक्ट मॅटर. इट रेफर्स टू द सब्जेक्ट or entity that is life, property, cargo or ship, etc. which is insured against which the policy is taken. म्हणजे सब्जेक्ट मॅटर म्हणजे काय असू शकतं, तर लाईफ असू शकते, प्रॉपर्टी असू शकते, कार्गो, शिप एक्सेट्रा, विच इज इन्शुअर्ड, ज्याचा काय केला तो विमा घेतला जातो, विच इज इन्शुअर्ड अगेन्स्ट विच पॉलिसी टेकन, त्याच्यासाठीच काय घेतली जाते, पॉलिसी घेतली जाते, तो म्हणजे काय, सब्जेक्ट मॅटर. ह्या झाल्या टर्म्स रिलेटिंग टू द इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलेटिंग टू द इन्शुरन्स. तर आपण बघूया प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. फर्स्ट, प्रिन्सिपल्स ऑफ utmost good faith. In all type of insurance contract, both the parties must have utmost good faith towards each other. म्हणजे काय की एकमेकांवर विश्वास असलाच पाहिजे. म्हणजे इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुअर्ड यांचा परस्परावर काय असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. The insurer and insured must disclose all material facts clearly, completely and correctly. इन्शुरर आणि इन्शुअर्ड दोघांनी सुद्धा डिस्क्लोज करायच्या, म्हणजेच दाखवून द्यायच्या ऑल मटेरियल फॅक्ट, ज्या सर्वात महत्वाच्या फॅक्ट्स आहेत पॉलिसी मधल्या, क्लिअरली, कम्प्लिटली अँड करेक्टली, अतिशय क्लिअरली, स्पष्ट, संपूर्ण माहिती असली पाहिजे एकमेकाबद्दल आणि करेक्ट असली पाहिजे ती माहिती. The insured must provide complete, clear, correct information on subject matter of insurance to the insurer. Similarly, insurer must provide relevant information regarding the terms and conditions of the contract. इन्शुअर्ड आहे जो विमा काढतोय त्याने कंप्लीट, क्लिअर, करेक्ट इन्फॉर्मेशन सब्जेक्ट मॅटर बद्दल दिली पाहिजे, कोणाला, इन्शुरन्स कंपनीला. सिमिलरली इन्शुरर म्हणजे कोण, इन्शुरन्स कंपनी. सिमिलरली इन्शुरर म्हणजे कोण, इन्शुरन्स कंपनीने सुद्धा मस्ट प्रोव्हाइड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन म्हणजे जी संबंधित माहिती आहे, रिगार्डिंग द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, regarding the terms and conditions of contract. Failure to provide the complete, correct and clear information may lead to non-settlement of claim. जर का complete, correct information नसेल तर क्लेम सेटलमेंट होऊ शकत नाही. म्हणून परस्पर विश्वास असला पाहिजे आणि दोघांनी म्हणजे इन्शुअर्डने सुद्धा, म्हणजे जो विमा काढतोय तो, जो इन्शुरन्स पॉलिसी काढतोय तो, आणि इन्शुरन्स कंपनीने सुद्धा एकमेकांना सगळी काही खरी करेक्ट माहिती पुरवली पाहिजे. आता आपण बघूया एक्झाम्पल एक कसं असतं बघा. तुम्ही ह्या ठिकाणी हे क्वेश्चन म्हणजे ज्यावेळी लिहिता त्यावेळी समजा तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही हे एवढा पार्ट तरी किमान लिहिला गेलाच पाहिजे. बघा आता नेक्स्ट. फॉर एक्झाम्पल, Mr. Shantanu has provided information regarding his heart surgery. Has not provided information regarding his heart surgery at the time of taking policy. After his death,
इन्शुरन्स कंपनी कम टू नो अबाउट दिस फॅक्ट. म्हणजे शंतनू नावाच्या एका माणसाने काय घेतली, पॉलिसी घेतली, परंतु त्याची हार्ट सर्जरी झालेली होती, म्हणजे तो हृदयरोग होता. परंतु त्याने ती फॅक्ट काय केली नाही, इन्शुरन्स कंपनीला सांगितली नाही, लपवून ठेवली. मात्र त्याच्या डेथ झाल्यावर इन्शुरन्स कंपनीला ती माहीत झाली. अशा केसमध्ये काय करणार कंपनी बघा, ॲज मिस्टर शंतनू has not provided correct and complete information at the time of taking policy, insurance company can refuse to give compensation to his family member. मग त्याच्यामुळे आता इन्शुरन्स कंपनी काय करू शकते, तो दावा फेटाळू शकते त्यांचा, की त्यांना त्यांच्या फॅमिलीला, शंतनूच्या फॅमिलीला काय मिळू शकत नाही, क्लेमचे पैसे मिळू शकत नाही, कॉम्पेन्सेशन मिळू शकत नाही. कुठल्या आधारे, तर त्यांनी काय केलेलं नाहीये, की शंतनूने पॉलिसी घेताना काय केलं नाही, करेक्ट कंप्लीट इन्फॉर्मेशन इन्शुरन्स कंपनीला दिली नाही. त्याच्यामुळे इन्शुरन्स कंपनी त्यांना काय देणार नाही, क्लेमचे पैसे देणार नाही. कारण या ठिकाणी कुठला प्रिन्सिपलचा भंग झाला, प्रिन्सिपल ऑफ अटमोस्ट गुड फेथ. त्याच्यामुळे हे प्रिन्सिपल हे फार महत्वाचं आहे. हे सर्व टाईपच्या इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्टला लागू असतं. नेक्स्ट पॉइंट, प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट. इन्शुरेबल इंटरेस्ट मीन्स सम फायनान्शियल इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर. म्हणजे ज्या सब्जेक्ट मॅटर किंवा ज्या वस्तूसाठी किंवा ज्या काही ऑब्जेक्टसाठी किंवा ज्या काही कारणासाठी इन्शुरन्स काढला जातो, त्या ऑब्जेक्टमध्ये, सब्जेक्ट मॅटरमध्ये इन्शुअर्डला इंटरेस्ट असला पाहिजे. इन द इन्शुअर्ड मस्ट हॅव इन्शुरेबल इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर ऑफ इन्शुरन्स. इन्शुरेबल इंटरेस्ट या सब्जेक्ट मॅटर मध्ये असला पाहिजे. इन्शुरेबल इंटरेस्ट इज ऍप्लिकेबल टू ऑल इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. हे प्रिन्सिपल सर्वच प्रकारच्या इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट साठी काय आहे, ऍप्लिकेबल आहे. इन सिंपल वर्ड, थोडक्यात सांगायचं तर काय, द insured person must suffer loss by the damage of insured object. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय, की जर का इन्शुर्डने एखाद्या गोष्टीचा विमा काढला, म्हणजेच इन्शुरन्स पॉलिसी काढली, तर त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट हवा. म्हणजेच काय, तर त्या गोष्टीचा जर का डॅमेज झाला, ज्याच्यासाठी तो विमा काढत आहे, ज्याच्यासाठी तो इन्शुरन्स घेत आहे, त्या गोष्टीचा जर डॅमेज झाला तर त्याला लॉस होत असेल तरच म्हणू शकतो की त्याला त्याच्यामध्ये काय आहे, इंटरेस्ट आहे. मी पुन्हा एकदा सांगतो बघा, की ज्या गोष्टीचा विमा काढला जातो ती गोष्ट त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट हवा. जर ती गोष्ट डॅमेज झाली ज्याच्यासाठी इन्शुरन्स काढलाय, तर त्याला लॉस होणार असला पाहिजे, तर म्हणू शकतो की त्याला खरोखर इंटरेस्ट आहे. नाहीतर लोक काय करू शकतात, की एखादी गोष्ट त्यांना नकोच आहे, ज्या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट नाही, त्यांचं काय करतील, विमा काढतील आणि मुद्दाम ती वस्तू डॅमेज करतील आणि इन्शुरन्स कंपनीकडून काय घेतील, पैसे घेतील. म्हणजे हे असे प्रकार घडू नये म्हणून हे प्रिन्सिपल काय करत आहे, दिलेलं आहे. या प्रिन्सिपल नुसार क्लिअरली सांगितलं जातंय की अशा गोष्टीचाच विमा काढला पाहिजे किंवा इन्शुरन्स पॉलिसी घेतली पाहिजे की ज्या गोष्टीच्या नॉन एक्झिस्टन्स मुळे किंवा जी गोष्ट डॅमेज झाली तर इन्शुरन्स काढणाऱ्याला, इन्शुअर्डला लॉस होईल. मग तो लॉस काय करून देणार, कंपनी काय करणार, इन्शुरन्स कंपनी काय करणार, भरून देणार. म्हणूनच ह्या प्रिन्सिपलने एक प्रकारे काय क्लिअर केलंय, की ज्या गोष्टीमध्ये इन्शुअर्डला इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीचा त्याने काय काढला पाहिजे, विमा काढला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ए पर्सन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट इन हिज ओन लाईफ अँड प्रॉपर्टी. एखादा व्यक्ती स्वतःच्या लाईफचा इन्शुरन्स काढतो, ते बरोबर आहे, कारण त्याला त्याच्या लाईफ मध्ये काय इंटरेस्ट असणारच म्हणून तो काढतोय. त्याची प्रॉपर्टी तो काढतोय त्याचा इन्शुरन्स, म्हणजे हे काय झालं, इन्शुरेबल इंटरेस्टचं उदाहरण आहे.
कुठल्याही एखाद्या गोष्टीचा, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्टच नाही अशा गोष्टीचा त्याने इंटरेस्ट म्हणजे त्याने त्या व्यक्तीने इन्शुरन्स काढायचा नाही. आता बघा, बिझनेसमॅन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट इन द गुड्स ही डील्स अँड इन द प्रॉपर्टी ऑफ द बिझनेस. बिझनेसमॅनला सुद्धा इन्शुरेबल इंटरेस्ट आहे. कशामध्ये इंटरेस्ट असतो? इन द गुड्स ही डील्स इन, ज्या गुड्स मध्ये तो डीलिंग करतो किंवा त्याची जी प्रॉपर्टी आहे बिझनेसची त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट असणारच ना, मग तो त्याचा काय करतो? इन्शुरन्स काढतो. हे झालं एक्झाम्पल. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, इन्शुरेबल इंटरेस्ट, प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट मध्ये ज्या गोष्टीचा तुम्ही इन्शुरन्स काढता त्या गोष्टीमध्ये त्या इन्शुरन्स काढणाऱ्याला म्हणजे इन्शुर्ड व्यक्तीला इंटरेस्ट असला पाहिजे, इन्शुरेबल इंटरेस्ट, फायनान्शियल इंटरेस्ट असला पाहिजे. म्हणजेच काय की जर का ती गोष्ट किंवा तो सब्जेक्ट मॅटर किंवा तो ऑब्जेक्ट ज्याच्यासाठी इन्शुरन्स काढला ती जर का डॅमेज झाली तर त्याला लॉस झालेला पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ ती गोष्ट त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असली पाहिजे, फायनान्शियल बेनिफिट देणारी असली पाहिजे, आणि तरच त्या माणसाला, इन्शुर्ड माणसाला त्या पर्टिक्युलर कमॉडिटी मध्ये किंवा पर्टिक्युलर सब्जेक्ट मॅटर मध्ये इंटरेस्ट असणार. अशाच गोष्टीचा काय काढला पाहिजे? इन्शुरन्स काढला पाहिजे. Principle of indemnity. Indemnity means security, assurance, protection and compensation given against damage, loss or injury. Indemnity चा ऍक्च्युअली शब्दशः अर्थ आहे नुकसान भरपाई. इथे म्हणजेच काय की इंडेमनिटी म्हणजे एक प्रकारचं काय आहे? सिक्युरिटी आहे, सुरक्षितता, ऍश्युरन्स आहे, खात्री देते इन्शुरन्स कंपनी, प्रोटेक्शन देते, आणि कॉम्पेन्सेशन गिवन अगेन्स्ट डॅमेज, लॉस और इंजुरी. म्हणजे इन केस ऑफ डॅमेज झाला किंवा लॉस झाला किंवा इंजुरी झाली तर त्याच्या अगेन्स्ट काय दिलं जातं? कॉम्पेन्सेशन दिलं जातं. त्याच्या अगेन्स्ट काय दिलं जातं? कॉम्पेन्सेशन दिलं जातं. बघा, दिस प्रिन्सिपल सजेस्ट दॅट, हे प्रिन्सिपल काय सजेस्ट करतं? दॅट इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट इज फॉर प्रोटेक्शन. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट हे काय? फॉर प्रोटेक्शन, नॉट फॉर मेकिंग अ प्रॉफिट. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट हे काय? प्रोटेक्शन आहे लॉसच्या अगेन्स्ट. म्हणजे लॉस झाला तर कॉम्पेन्सेशन मिळावं, म्हणजे फायनान्शियल लॉस भरून निघावा याच्यासाठी काढलेलं ते प्रोटेक्शन आहे. नॉट फॉर मेकिंग अ प्रॉफिट, प्रॉफिट मिळवू शकत, प्रॉफिट मिळवण्यासाठी नाही. ऍज पर प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी, या प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी नुसार काय? इन्शुरन्स कंपनी पेज कॉम्पेन्सेशन इक्वल टू लॉस. इन्शुरन्स कंपनी नेहमी काय करते? कॉम्पेन्सेशन केवढं पे करते? जेवढा लॉस होईल तेवढंच कॉम्पेन्सेशन काय करते? पे करते. इट विल नेव्हर पे मोर दॅन लॉस. तर कधीही लॉस झालेल्या अमाऊंट पेक्षा जास्त अमाऊंट पे केली जात नाही. दिस प्रिन्सिपल इज ऍप्लिकेबल टू फायर, मरीन इन्शुरन्स अँड जनरल इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्सला हे प्रिन्सिपल लागू होत नाही. आता बघा, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स या बाबतीत हे लागू होतं. कारण का? उदाहरणार्थ फायर इन्शुरन्स मध्ये एखाद्या ठिकाणी आग लागली, अर्ध मटेरियल जळालं इन्शुर केलेल्या पैकी आणि अर्ध व्यवस्थित आहे, तर इन्शुरन्स कंपनी देताना काय देणार? कॉम्पेन्सेशन. जेवढं जळालेलं मटेरियल फुकट गेलेलं आहे तेवढ्याच कॉम्पेन्सेशन काय करणार? देणार. परंतु हेच प्रिन्सिपल लाईफ इन्शुरन्स साठी लागू होऊ शकत नाही. कारण लाईफची अर्धी लाईफ गेली, अर्धी राहिली असं तर होत नाही. लाईफ गेली म्हणजे एखादा व्यक्ती डेड झाला तर तो डेडच, पूर्ण डेड. त्याच्यामुळे त्या लाईफ इन्शुरन्स साठी हे लागू होऊ शकत नाही. बाकी फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स साठी हे प्रिन्सिपल काय लागू आहे. आपण एक्झाम्पल बघूया याचं. नेक्स्ट, for example, if property is insured for rupees 2 lakhs and if loss by fire is rupees 1 lakh, then insured can claim compensation of rupees 1 lakh only. आता बघा, सपोज एखादी प्रॉपर्टी आहे जिच्यासाठी 2 लाखाचा इन्शुरन्स घेतलेला आहे, परंतु त्या जागी आग लागली आणि त्या आगीमध्ये 1 लाखाचं नुकसान झालं. 1 लाखाचं नुकसान झालंय, तर मग इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम किती करू शकतो?
इन्शुअर्ड तर फक्त 1 लाखाचाच, कारण जेवढा लॉस झालाय तेवढाच तो क्लेम करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. तो असं नाही म्हणू शकत की मी इन्शुरन्स तर 2 लाखाचा काढलाय, मग मला 2 लाख रुपये द्या. नाही, तसं होणार नाही. नाहीतर मग त्याचा 1 लाख असाच फायदा होईल ना. लोक मग असंच इन्शुरन्स काढतील 10 लाखाचा, 5 लाखाचं मटेरियल जळून टाकतील आणि सांगतील 10 लाख द्या. मग तसं होत नाही. इन्शुरन्स कंपनी तसं पे करत नाही. आणि जर का काही लॉस झाला तर त्यांचा सर्वेयर येतो, तो चेक करतो आणि त्याच्यानुसार सगळं अनालिसिस होतं, सगळे काही गोष्टी चेक केल्या जातात, त्यानंतर कॉम्पेन्सेशन पे केलं जातं. म्हणून इन्शुअर्डने सुद्धा प्रामाणिकपणाने काय करायचं, नेहमी जेवढा लॉस झाला तेवढाच कॉम्पेन्सेशन मागायचं असतं. आणि इन्शुरन्स कंपनी सुद्धा अशीच एक्स्ट्रा कॉम्पेन्सेशन देत नाही. जेवढा लॉस झाला तेवढंच कॉम्पेन्सेशन दिलं जातं. बघा इथे पुन्हा बघा, ही प्रॉपर्टी इन्शुअर्ड कितीला गेली, 2 लाखाला. आणि ज्या प्रॉपर्टीमध्ये आग लागली त्या प्रॉपर्टीमध्ये किती रुपयाचं नुकसान झालं, 1 लाखाचं. म्हणजे आता इन्शुरन्स कंपनी काय करणार की 1 लाख रुपये काय करणार, भरपाई देणार, कारण त्यांनी 2 लाखाचं काय काढलंय, ऑलरेडी इन्शुरन्स आहे, परंतु लॉस किती झाला, कमी झाला, 1 लाखाचाच झालाय. त्यामुळे काय करणार, 1 लाख पूर्णपणे भरून दिले जातील, परंतु त्याच्यापेक्षा जास्त क्लेम स्वीकारला जाणार नाही. हे झालं प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी. आता नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन, पॉइंट नंबर 4. चौथा प्रिन्सिपल आहे, the principle is applicable to all contracts of indemnity where the insured has taken out more than one policy for same risk or subject matter. हे प्रिन्सिपल सर्व कॉन्ट्रॅक्ट जे आहेत इंडेमनिटीचे त्या सर्वांना हे लागू होतं. आणि हे प्रिन्सिपल काय, आणि हे प्रिन्सिपल केव्हा लागू होतं की where the insured has taken more than one policy for same risk or subject matter. म्हणजे ज्या वेळेला इन्शुअर्ड जो आहे, जो पॉलिसी घेणारा आहे, त्या पॉलिसी घेणाऱ्याने सेम सब्जेक्ट मॅटर किंवा सेम ऑब्जेक्ट साठी, सेम सब्जेक्ट मॅटर साठी, सेम रिस्क साठी, एकाच सब्जेक्ट मॅटर साठी एकापेक्षा अधिक पॉलिसी घेतलेली असतील तेव्हा हे प्रिन्सिपल लागू होतं. Under this principle, the insured can claim compensation only to the extent of actual loss, either from one insurer or all the insurer. हे प्रिन्सिपल बघा बोर्ड केलेलं आहे. हे प्रिन्सिपल काय सांगतं बघा व्यवस्थित, की इन्शुअर्ड ने भले किती पॉलिसी काढो, म्हणजे एका ऑब्जेक्ट साठी किंवा एका प्रॉपर्टी साठी सपोज त्याने 5 पॉलिसी काढल्या, तरी सुद्धा जर का इन केस लॉस झाला तर तो क्लेम कसा करणार, तर बघा अंडर दिस प्रिन्सिपल इन्शुअर्ड कॅन क्लेम कॉम्पेन्सेशन ओनली टू द एक्सटेंट ऑफ ऍक्च्युअल लॉस आयदर फ्रॉम वन इन्शुरर. म्हणजे त्याने काय केलं पाहिजे, ऍक्च्युअल लॉस जेवढा झाला तेवढा एकाच इन्शुरर कडे द्यायचा, एकाच कंपनीकडून घ्यायचा. मग पाच कंपन्या आहेत वेगवेगळ्या त्याच्याकडे, पण एकाकडूनच घ्यायचा, किंवा तो सर्वांकडे क्लेम टाकू शकतो, पण सर्वांकडून सुद्धा त्याला काय मिळणार नाही, ते इन्शुरन्स कंपनी आहे ते सगळे मिळून जरी त्यांना कॉम्पेन्सेशन तरी त्याला जेवढा लॉस झाला तेवढीच अमाऊंट त्याला मिळणार. बघा आपण मी पुढे एक्सप्लेन करतो तुम्हाला. इफ वन इन्शुरर, सपोज त्याने एकाकडेच टाकला, इफ वन इन्शुरर pays full compensation, then that insurer can claim proportionate amount from other insurance from whom insured has taken policy. आता सपोज त्याने एकाच इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला, त्या इन्शुरन्स कंपनीने त्याच्या लॉस एवढी अमाऊंट इन्शुअर्ड माणसाला दिली, कॉम्पेन्सेशन पे केलं. तर आता ते कॉम्पेन्सेशन पे केल्यानंतर ती इन्शुरन्स कंपनी जी आहे ती काय करणार, की बाकीचे जे इन्शुरन्स कंपनी आहेत ज्यांच्याकडे इन्शुअर्ड माणसाने पॉलिसी काढलेल्या आहेत त्यांच्याकडून, त्या कंपनीकडून प्रपोर्शनेट म्हणजे त्या प्रमाणामध्ये अमाऊंट काय करणार, वसूल करणार. कारण खरं म्हणजे 5ही कंपन्यांनी त्यांना काय केलं पाहिजे, त्याला काय केलं पाहिजे, कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे, परंतु त्याने एकाच कंपनीवर क्लेम केला, एकाच कंपनीकडून घेतलं. मग ती कंपनी काय करणार, बाकीच्या कंपनीकडून काय करणार, ते
दिलेले पैसे आहेत ते त्यांच्या प्रपोर्शन मध्ये काय करणार, घेणार. आता आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मधून तुम्हाला शक्यतो व्यवस्थित समजेल. बघा काय ते एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, मिस्टर राज इन्शुअर्ड हिज हाऊस वर्थ ₹60 lakh विथ 3 इन्शुरन्स कंपनीज. म्हणजे राज यांचं एक घर आहे, त्यांचं घर 60 लाखाचा इन्शुरन्स त्या घरासाठी त्यांनी काढला, परंतु इन्शुरन्स कंपनी किती घेतल्या त्याच्यात 3. ए कंपनीकडे किती घेतला त्यांनी 10 lakhs, म्हणजे ए कंपनीकडून त्यांनी किती रुपयाचा इन्शुरन्स घेतला 10 lakhs. बी कंपनी लिमिटेड 20 lakhs, म्हणजे बी कडून 20 लाखाचा विमा घेतला. अँड सी कंपनी लिमिटेड 30 lakhs, म्हणजे याचा अर्थ काय की ए कडून मॅक्झिमम किती मिळणार 10 लाखापर्यंत, बी 20 आणि सी 30 lakhs. ऍट द टाइम ऑफ लॉस इनकर्ड, जर का सपोज लॉस झाला तर कॉम्पेन्सेशन विल बी पेड बाय इन्शुरन्स कंपनी इन द रेशो ऑफ 1:2:3. म्हणजे 3 इन्शुरन्स कंपन्या या रेशो मध्ये काय करणार, टोटल जेवढा लॉस होईल तेवढा काय करणार, भरून देणार. आता बघा खाली मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं बघा. सपोज लॉस झालाच असं आपण मानूया, लॉस झाला, किती घराला आग लागली आणि 30 लाखाचं नुकसान झालं. 60 लाखाचा इन्शुरन्स आहे परंतु नुकसान कितीचं झालं फक्त असं मानूया, थोडाफार घरातलं सामान जळालं आणि 30 लाखापर्यंत लॉस झालाय. देन पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन विल बी ऍज फॉलो. मग पेमेंट कसं होणार, आता 30 लाखाचा लॉस खरं म्हणजे सी कंपनीकडून तो डायरेक्टली घेऊ शकतो, परंतु तसं न करता कसं होईल बघा, तिन्ही कंपन्यांकडून किती किती कॉन्ट्रीब्युशन होईल, तर बघा 30 लाख इंटू 30 लाख इंटू 1/6. आता 1/6 का घेतलंय, कारण तो रेशो आलाय बघा, तुम्ही अकाउंट मध्ये काढत असणार ते रेशो की पार्टनरशिपचे शेअरिंग रेशो वगैरे. रेशो म्हणजे टोटल 6 भाग झाले म्हणून ते 1/6, म्हणजे 6 पैकी 1 भाग कोण कॉम्पेन्सेट करणार, ए कंपनी. नंतर बी कंपनी किती कॉम्पेन्सेट करणार, 6 पैकी 2 भाग म्हणजे 2/6, म्हणजे किती आले ते 10 lakhs. आणि सी कंपनी किती कॉन्ट्रीब्युट करणार, 3/6 म्हणजे 15 lakhs. अशा प्रकारे कॉम्पेन्सेशन त्याला 30 lakhs पे केलं जाईल. हे बघा, ह्याच्यामध्ये जर का सपोज तिन्ही कंपन्या एका वेळेला करतात तर तिन्ही कंपन्या या रेशो मध्ये करतील. पण सपोज जर का एकाच कंपनीने केलं, उदाहरणार्थ सपोज सी कंपनीने केलं, फुल 30 lakhs पेमेंट केलं, तर मग सी कंपनी काय करेल, सी कंपनी त्यांच्या वाट्याचे 15 लाख रुपये त्यांना देईल ते, परंतु एक्स्ट्रा 15 लाख रुपये तिने दिलेत ना, 5 लाख कोणाचे दिले, ए कंपनीच्या वाट्याचे दिले, आणि बी च्या वाट्याचे किती असणार आहेत 10 लाख, ते त्यांनी ऑलरेडी कोणाला दिले, राजला दिले. मग आता हे जे पैसे आहेत ती सी कंपनी काय करू शकते, कोणाकडून घेऊ शकते, 5 lakhs कंपनी ए कडून, 10 lakhs कंपनी बी कडून घेऊ शकते. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आयदर एका वेळेला 3 कंपन्यांकडे क्लेम केला तर कंपन्या जास्तीत जास्त क्लेम आहे म्हणून तसं देणार नाही, ते प्रपोर्शनेटली देणार. जर एकाच कंपनीकडे गेला तरी एक कंपनी देईल, परंतु ती कंपनी मग दुसऱ्या कंपनीकडून काय करेल, दिलेले पैसे त्यांच्या वाट्याचे काय करणार, परत घेणार. अशा पद्धतीने हे प्रिन्सिपल काम करतं. दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन. नेक्स्ट, प्रिन्सिपल ऑफ सब्रोगेशन. Subrogation means transfer of rights and remedies from insured to insurer. Subrogation म्हणजे ट्रान्सफर ऑफ राईट अँड रेमेडी, म्हणजे व्हॉट एव्हर जे काय राईट्स अधिकार आहेत ते प्रॉपर्टी जे अधिकार आहेत ते कोणाकडे ट्रान्सफर होतात, इन्शुअर्ड कडून इन्शुरर कडे, म्हणजे जो इन्शुअर्ड माणूस आहे त्याच्याकडून इन्शुरन्स कंपनीला ट्रान्सफर होतात राईट्स. ऍक्च्युली काय बघा, ऍज पर धिस प्रिन्सिपल आफ्टर the insured is compensated, insured ला compensation दिलं की for the loss due to damage of property insured, म्हणजे जी काय प्रॉपर्टी डॅमेज झाली तिचा जो लॉस झाला तो लॉस बदल्यात कॉम्पेन्सेशन दिल्यानंतर, इन्शुरन्स कंपनीने कॉम्पेन्सेशन दिल्यानंतर, then the right of ownership of such property passes to the इन्शुरर. म्हणजे एकदा जर का ती प्रॉपर्टी डॅमेज झाली
ती डॅमेज झालेली प्रॉपर्टी त्याचं व्हॅल्युएशन झाल्यानंतर तेवढ्या प्रॉपर्टीचा कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनीने इन्शुअर्ड माणसाला दिली की मग जो काही बाकी आहे त्या प्रॉपर्टी मधलं त्याच्यावर कोणाचा अधिकार होतो त्या इन्शुरन्स कंपनीचा म्हणजे इन्शुररचा अधिकार काय होतो प्रस्थापित होतो. दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ सब्रोगेशन. This principle is applicable when the damaged property has any value after the event of causing the damage. म्हणजे हे प्रिन्सिपल केव्हा ऍप्लिकेबल होतं तर त्याच वेळेला ऍप्लिकेबल होईल when damaged property has any value after the event of causing the damage. म्हणजे प्रॉपर्टी डॅमेज झाल्यानंतर त्या डॅमेज झालेल्या प्रॉपर्टीला काही व्हॅल्यू असेल राहिली असेल आफ्टर डॅमेज तर मग हे प्रिन्सिपल काय होतं ऍप्लिकेबल होतं. हे झालं प्रिन्सिपल ऑफ सब्रोगेशन. आपण एक्झाम्पल बघूया एक त्याचं बघा. फॉर एक्झाम्पल ए पर्सन हॅज इन्शुर्ड हिज फर्निचर फॉर ₹60,000 अगेन्स्ट द फायर अँड पार्ट ऑफ फर्निचर वर्थ ₹38,000 इज डिस्ट्रॉय बाय फायर. द इन्शुअर विल पे the insured the compensation of 60,000 and will take the charge of remaining furniture. बघा इथे काय झालं की एक फर्निचर होतं ते फर्निचर 60,000चं होतं. त्या 60,000च्या फर्निचरचं काय केलं फायर पॉलिसी काढली म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी काढली फायर पॉलिसी आणि त्याच वेळेला काय झालं की आग लागून ते फर्निचर 30,000चं फर्निचर जळालं नुकसान झालं डिस्ट्रॉय बाय फायर. मग त्यावेळेला इन्शुररने काय केलं म्हणजे इन्शुरन्स कंपनीने काय करणार की जे अर्धवट जळालेलं फर्निचर पण वापरणार तर नाही मग इन्शुरन्स कंपनी काय करणार इन्शुरन्स कंपनी विल पे द इन्शुअर्ड कॉम्पेन्सेशन ऑफ 60,000 त्याचं पूर्ण फर्निचर व्यवस्थित लावून मिळेल. पण काय होणार माहितीये की त्याने एकदा 60,000 पे केले की मग काय होणार विल टेक चार्ज ऑफ रिमेनिंग फर्निचर. मग उरलेलं फर्निचर मात्र कोणाचं होणार इन्शुरन्स कंपनीचं कारण पूर्ण फर्निचरचे पैसे दिलेले आहेत. मग आता उरलेलं जे फर्निचर आहे त्याच्यावर कोणाचा मालकी हक्क प्रस्थापित होणार इन्शुरन्स कंपनीचा. याला हे कशाप्रमाणे चालणार प्रिन्सिपल ऑफ सब्रोगेशन. कारण इन्शुरन्स कंपनीने काय केलं तुम्हाला पूर्ण फर्निचर नवीन बसवून देणे इतपत पैसे दिले ना मग आता उरलेलं फर्निचर कोणाचं इन्शुरन्स कंपनीचं. कारण नाही तर मग काय होईल थोडं फर्निचर जळालं फुल पैसे मिळाले मग डबल फायदा होईल इन्शुरन्स माणसाला. तसं होता का होणार आहे त्याच्यासाठी काय की या प्रिन्सिपल ऑफ सब्रोगेशन दिलेलं आहे. प्रिन्सिपल ऑफ सब्रोगेशन नुसार अशा प्रकारे काय केलं ते कॉम्पेन्सेशन दिलं जातं. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ मिटिगेशन ऑफ लॉस. मिटिगेट करणं म्हणजे काय मिनिमाइज करणं. अकॉर्डिंग टू दिस मिटिगेट मीन्स टू मिनिमाइज. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल ऍट द टाइम ऑफ लॉस इट इज अ ड्युटी म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी ऑफ इन्शुअर्ड म्हणजे कोण जो पॉलिसी होल्डर आहे टू टेक ऑल पॉसिबल स्टेप टू मिनिमाइज लॉस. म्हणजे काय की हे प्रिन्सिपल काय सांगतं की ज्या वेळेला लॉस होत असतो किंवा पॉलिसी होल्डरला समजत असतं की बाबा ही प्रॉपर्टी किंवा जो सब्जेक्ट मॅटर आहे तो डिस्ट्रॉय होतोय किंवा त्याचा लॉस होतोय तर पॉलिसी होल्डरने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत की तो लॉस कसा राहील मिनिमम राहील. नाहीतर काय की इन्शुरन्स आहे ना मग कशाला लक्ष द्या होतोय तेवढा लॉस होऊ दे आपल्याला इन्शुरन्स कंपनी देईल असं होता कामा नये. म्हणजे ही जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे कोणाची पॉलिसी होल्डरची की जर लॉस होत असेल वाटत असेल तर तो लॉस मिनिमम कसा राहील याच्यासाठी त्याने काय केलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल मिस्टर ए हाऊस is on fire due to electric short circuit. म्हणजे इलेक्ट्रिकचं शॉर्ट सर्किट झालं ए चा हाऊस ला आग लागली. In such case Mr. A must take all necessary step to put off the fire like calling fire brigade, use fire alarm, extinguishers etc. and save property as far as possible. मग अशा वेळेला ए ने काय केलं घराला आग लागली शॉर्ट सर्किट मुळे म्हणून तो फक्त पाहत बसायचं नाही त्याने त्याचा जळलं तरी चालेल हरकत नाही इन्शुरन्स कंपनी आपल्याला पूर्ण पैसे देणार आहे असं करू नये. ए ने काय केलं पाहिजे ए मस्ट टेक ऑल नेसेसरी स्टेप टू पुट ऑफ
द फायर म्हणजे आग विझवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. लाईक कॉलिंग फायर ब्रिगेडला बोलवलं पाहिजे, अग्निशमन दलाला कॉल केला पाहिजे, फायर अलार्म वाजवला पाहिजे, किंवा फायर एक्सटिंग्विशर्स असतात, तुम्ही बघितलं असाल ठिकठिकाणी छोटे छोटे फायर एक्सटिंग्विशर्स असतात, ऑफिसमध्ये लावलेले वगैरे असतात. तर ते फायर एक्सटिंग्विशर द्वारा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे की आग कसा विझवता येईल, जेणेकरून काय होईल अँड सेव्ह प्रॉपर्टी ऍज फार ऍज पॉसिबल, मॅक्झिमम प्रॉपर्टी काय करता येईल, वाचवता येईल, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम इन्शुरन्स पॉलिसी होल्डरने मॅक्झिमम प्रयत्न करायचा की जी प्रॉपर्टी आहे ती लॉस मिनिमम होईल, कमीत कमी लॉस होईल, याच्यासाठी त्याने काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट, प्रिन्सिपल ऑफ कॉज प्रॉक्सिमा, नियरेस्ट कॉज. Cause means reason, proxima means nearest. According to this principle, when loss is caused by more than one cause, the nearest cause should be taken into consideration. म्हणजे काय की बऱ्याचदा असं होतं की जो काही लॉस होतो प्रॉपर्टीचा किंवा कुठलाही, तो एक नाही दोन कारणांमुळे, चार कारणांमुळे होऊ शकतो. मग त्यातल्या त्यात जास्त जवळचं रिजन हे काय पकडलं जातं, लॉसचं कारण पकडलं जातं. आता बघा एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, ए हाऊस वॉज इन्शुर्ड अगेन्स्ट द रिस्क ऑफ थेफ्ट. म्हणजे घराचा इन्शुरन्स काढलेला होता चोरी होणार त्याच्या अगेन्स्ट, म्हणजे थेफ्ट, रिस्क अगेन्स्ट थेफ्ट, रिस्क ऑफ थेफ्टच्या अगेन्स्ट इन्शुरन्स काढलेला. देअर वॉज थेफ्ट इन द हाऊस अँड बिफोर लिव्हिंग the house was set on fire by thieves. म्हणजे काय की ज्या वेळेला घरात चोरी झाली त्यावेळेला ती घरात चोरी केल्यानंतर जे थीफ्स होते त्यांनी काय केलं, त्या थीफ्सनी घर जाळलं. नाउ देअर आर टू कॉजेस ऑफ लॉस, थेफ्ट अँड फायर. आता घराचे दोन प्रकारे लॉस झाले, एक म्हणजे चोरीमुळे झाला आणि एक कशामुळे झाला, फायरमुळे झाला. And the nearest cause of loss was fire. म्हणजे nearest cause काय, loss was fire. नाही, लॉस कशामुळे झाला, फायरमुळे. As the house was insured against the theft, not by fire, insured will not get any compensation from insurance company for loss by fire, but he will get compensation for the property lost by theft. आता या ठिकाणी बघा दोन कारण आहेत, एक म्हणजे चोरी झाली, दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं, आग लागली, चोराने ती आग लावली. मग याच्या केसमध्ये इन्शुरन्स मात्र कशासाठी घेतलेला, फक्त चोरीच्या साठी. मग इन्शुर्ड माणसाला कुठलं कॉम्पेन्सेशन मिळणार, इन्शुरन्स कंपनीकडून लॉस, ही विल नॉट गेट कॉम्पेन्सेशन फॉर lost by fire, but he will get compensation for the property lost by theft. म्हणजे चोरी झाली, त्या चोरीमध्ये जेवढी प्रॉपर्टी लॉस झाली असेल तेवढं कॉम्पेन्सेशन त्याला मिळणार. बाकी त्याने इन्शुरन्स पॉलिसी घेतली नसल्या कारणाने जे लॉस झाला फायरमुळे झाला ते त्याला मिळणार नाही. हे झालं प्रिन्सिपल ऑफ, म्हणजे नियरेस्ट क्लॉज. म्हणजे नियरेस्ट क्लॉज म्हणजे काय, जे जवळचं म्हणा किंवा जे ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अफेक्ट झालं ते. आता या ठिकाणी त्याने पॉलिसीज घेतली नव्हती त्याच्यामुळे प्रश्नच नाही, या त्याला फक्त कशामुळे मिळणार, चोरी जेवढी झाली त्या चोरीच्या एवढंच कॉम्पेन्सेशन मिळणार.